कर्ज फेडण्यासाठी चेन स्नॅचिंग करणारा आरोपी तोफखाना पोलिसांकडून जेरबंद. 1,80,000चे सोने जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. तोफखाना पोलिसांनी एका सराईत चेन स्नॅचरला बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठीच आरोपीने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 1,80,000 रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 13 मे रोजी संध्याकाळी पाईपलाईन रोडवरील संस्कृती वाईन्ससमोर घडली होती. फिर्यादी संतोष गुगळे हे आपल्या पत्नीशी फोनवर बोलत उभे असताना एका दारू पिलेल्या अज्ञात इसमाने त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली होती. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वेगाने तपास केला. 29 वर्षीय आरोपी योगेश उर्फ भावड्या अशोक गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने कर्ज फेडण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, वैभव कलुबर्मे, दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, योगेश चाहेर, नितीन उगलमुगले, भानुदास खेडकर, अरुण गांगुर्डे, सुधीर खाडे, सूरज वाबळे, जिजा खुडे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन यांच्यासह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.